नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला डिझायनर बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर बाही कट केलेली आहे। तर ब्लाऊजचं काठ हे साईडला काढलेला आहे। हा आहे साडीतला कपडा आणि हा आहे ब्लाऊजचा कपडा। तर बघा याची डिझाइन कशी तयार करायची आहे। तर हा साडीतला कपडा आहे। तर बघा कपड्याची लांबी ही किती इंच घेतलेली आहे। तर 21.5 इंच कपड्याची लांबी घेतलेली आहे। साडीतला कपडा हा 21.5 इंच आहे आणि साइडने बघा ब्लाऊज मधला कपडा जोडून घ्यायचा आहे। ब्लाऊजचा हा थोडाच लावलेला आहे आणि मधला जो कलर आहे तो साडीतला आहे कपडा तो। दोन्ही साइडला ब्लाऊज मधला कपडा जोडलेला आहे, पण तो कपडा थोडा थोडाच घेतलेला आहे आणि साडीतला कपडा आहे तो जास्त आहे आणि साडीतला कपडा हा लाल कलरचा आहे। तर दोन्ही साइडला मी ब्लाऊज मधला कपडा जोडून घेतलेला आहे। तर याची डिझाइन कशी होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही डिझाइन नक्की आवडेल। तर दोन्ही साइडने कापड जोडून झालेला आहे। तर आता इथं काय करायचं आहे, हा जो लाल कापड आहे त्याचा सेंटर काढायचा आहे। बघा याचा सेंटर काढायचा आहे, बरोबर सेंटर मध्ये एक कट द्यायचा आहे। मैत्रिणींनो, ही लांब बाहीची डिझाइन आहे। तर समोरच्या साइडला मी पुन्हा काठ लावून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिझाइन कशी तयार होणार आहे। तर दोन्ही साइडला मी सेंटरला कट दिलेले आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, सेंटर पासून 2-2 इंच अंतरावर अशा खुणा करून घ्यायच्या आहेत। बघा जिथं मी खुणा केलेल्या आहेत सेम त्याच खुणा दुसऱ्या साइडलाही उठवून घ्यायच्या आहेत, बरोबर म्हणजे दोन्हीकडे हे तेवढंच अंतर येईल। तर 2-2 इंच अंतरावर मी अशा खुणा केलेल्या आहेत। तर आता प्लेट कसे टाकायचे आहेत बघा, जिथं कट दिलेला आहे तिथं एक प्लेट ठेवलेला आहे, दुसरा प्लेट ही त्याच ठिकाणी ठेवायचा आहे। बघा समोरची प्लेटही एकाच जागेत आली पाहिजे आणि वरच्या साइडचे जे आहे ते पसरट आले पाहिजेत, पसर आणि खालचे एकमेकावरच ठेवत आलेले आहे मी। बघा अशी एकावर एक प्लेट ठेवून तिथं शिवून घ्यायचं आहे, बरोबर। तर एक साइडचे प्लेट टाकून झालेले आहेत। तर आता दुसऱ्या साइडचे ही प्लेट असेच टाकून घ्यायचे आहेत। एक एक प्लेट एकावर एक ठेवत असं सगळे प्लेट ठेवून शिवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, सुंदर अशी डिझाइन तयार होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही डिझाइन नक्कीच आवडेल। आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथंही प्लेट शिवून झालेले आहेत बघा खालच्या साइडचे। आता वरच्या साइडला काय करायचं आहे, बरोबर प्लेट ठेवायचे आहेत असं अर्धा इंच अंतरावर एक समान प्लेट ठेवून शिवून घ्यायचं आहे। प्लेट जर असं ठेवून शिवता येत नसेल तर काय करायचं आहे, टाचण्या लावून शिवून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्लेट बसतील। पण हा कपडा हा मऊ आहे आणि याची प्लेट व्यवस्थित बसलेली आहेत, पिना लावायची गरज लागली नाही। जर तुमचा कपडा निष्ठत असेल तर तुम्ही पिना लावून शिवून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने एक साइडचे प्लेट टाकून झालेले आहेत आणि दुसऱ्या साइडचे ही सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत। बघा अशी प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तर मधला कपडा हा साडीतला कापड आहे। बघा किती छान डिझाइन तयार झालेली आहे। साडीतल्या कपड्यापासून ही इतकी सुंदर बाही डिझाइन तयार होते। मैत्रिणींनो, ही बाही लांबी जी आहे 11.25 इंचाची आहे आणि या बाहीसाठी मी पेपर कट केलेला आहे। या डिझाइनला 6.5 इंचाचा पेपर कट केलेला आहे आणि बाकीचं जे काही अंतर आहे बाहीच्या समोरच्या बाजूला मी काठ लावून घेणार आहे। तर ब्लाऊजचा काठ हा मोठा आहे। खालच्या आणि वरच्या साइडने प्लेट टाकून झालेली आहे। तर पेपर कट करून घेतलेला आहे। इथं मी 6.5 इंच बाही लांबी आहे आणि बाहीची घडी घेतलेली आहे 7.25 इंच आणि 3 इंच कमी केलेला आहे। तर दोन्हीही साइडला मी कट देऊन घेतलेला आहे बघा। तर याच्या खालच्या साइडला बाहीचं काठ लावून घ्यायचं आहे। लांब बाहीची ही डिझाइन आहे। तर बरोबर सेंटरवर ठेवायचं आहे, जिथं आपले प्लेट आलेले आहेत त्या ठिकाणी ह्या बाहीचा सेंटर आला पाहिजे, बरोबर। आणि जशास तसं बाही ही शिवून घ्यायची आहे
आणि वरच्या साईडचा जो सेंटर आहे तोही वरच्या प्लेटाच्या मधोमध आला पाहिजे. तर अशी ही बाही शिवून तयार करायची आहे बघा. बाही व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघा. तर अशी ही डिझाईन तयार होणार आहे. या डिझाईनसाठी असा पेपर कट करून शिवून घ्यायचा आहे या डिझाईनवर ठेवून. तर साईडचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे. याच्या खालच्या साईडला आता बाहीचं काठ जोडून शिवून घ्यायचं आहे बघा. खूप सोपी डिझाईन आहे. बघितल्यानंतर खूप अवघड वाटते पण काहीच अवघड नाही. एकदम सोपी डिझाईन आहे. कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे. या काठालाही कट द्यायचा आहे सेंटरमध्ये आणि बरोबर जिथं आपली प्लेटाचा सेंटर आला होता त्याच ठिकाणी याचाही सेंटर आला पाहिजे आणि व्यवस्थित असं काठ जोडून घ्यायचं आहे बघा. तर एक शिलाई देऊन झाल्याच्या नंतर मी ज्या पेपरवर शिलाई मारलेली होती तो पेपर आता साईडला काढून टाकायचा आहे बघा. आणि इथं अशी ही डिझाईन तयार होणार आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही ही अशी डिझाईन घरच्या घरी शिवून बघा म्हणजे तुम्हालाही नक्कीच जमेल. तर उरलेला कपडा साईडचाही कट करून टाकायचा आहे. तर इथे याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. जिथं आपण ब्लाऊजचं काठ जोडून घेतलेलं होतं त्या ठिकाणी एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता उरलेला कपडा कट करून टाकलेला आहे साईडचा. तर वरच्या साईडचा आणि कट करायचा आहे. तर 11.25 इंचाची ही बाही लांबी आहे. तर अगोदर अस्तरवर कट करून घेतलेली आहे बाही मी. तर तो अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि नंतर उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे. बघा मी बाहीचे माप टाकून अस्तर कट करून घेतलेला आहे. तर आता बरोबर शिवून घ्यायचं आहे. अगोदर समोरच्या साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे. इथे अनेक वेळेस दाबटीप द्यायची आहे. बरोबर शिवून घ्यायचं आहे. दाबटीप देते वेळेस शिलाई ही अस्तरवरच आली पाहिजे. तर यावर मी अनेक वेळेस शिलाई मारून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने बाही शिवून तयार होणार आहे. तर या बाहीला समोरचा आकार हा बाही जोडते वेळेस द्यायचा आहे. तर मी या बाहीला मी मागचा आकार दिलेला आहे, समोरचा आकार दिलेला नाही. तर समोरचा आकार बाही जोडते वेळेस द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार झाली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर बाही डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर कुठल्या गळ्याची किंवा बाहीची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाही डिझाईन कशी वाटली तेही कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.